सर्वत्र चर्चा असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ आणि याच मतदारसंघात नेहमीच कोणती ना कोणती गोष्ट घडत असते आणि हे घडत असताना 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी वेल्हा तालुक्यातील 35 पदाधिकाऱ्यांचा प्रवेश केला असल्याचं देखील सांगितलं गेलं होतं। याचा लिस्ट देखील सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आली होती, त्याचे फोटो देखील व्हायरल करण्यात आले होते आणि याच संदर्भात उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख दीपकजी दामगुडे आज आपल्यासोबत आहेत। काय सांगताल की नक्की काय होतं? किती 35 लोकांची लिस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती, त्यांचा प्रवेश देखील शिंदे गटामध्ये झालेल्याचं सांगितलं गेलं होतं। आपलं काय मत आहे याच्यावरती? एक विषय तुम्हाला मी सांगतो निश्चितपणे। वेल्हे तालुका म्हणजे नव्याने जो राजगड झाला आहे त्या तालुक्यामध्ये खरं तर बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा, उद्धव साहेबांच्या सोबत असणारा शिवसैनिक आहे। त्या ठिकाणी जर कोणी पक्ष सोडून गेले असतील तर त्याच्यामध्ये जरी लिस्ट किती नावांची असू द्या, आपण पाहिले काही पदाधिकारी आमच्या सोबत आहेत, म्हणजे जे काही शिवसैनिक आहेत। पहिली गोष्ट, विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये उपतालुका प्रमुख असतील, तुमचे विभाग प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील, महिला आघाडी असेल, विद्यार्थी सेना असेल, युवा सेना असेल, यापैकी कोणीही पदाधिकारी पक्षातून बाहेर पडला नाही। त्यामुळं पुढच्या काळामध्ये असं कोणाच्या जाण्यामुळं आणि खरं तर शिवसेना ही शिवसैनिकांच्या जीवावर चालते, ती कोणी नेत्यांच्या जीवावर चालत नाही। आणि शिवसैनिक जागेवर आहे। पक्षातील पदाधिकारी जे मी स्वतः पक्षाकडे मागणी केली होती, नेमणूक केली होती, ते पदाधिकारी सर्व आमच्यासोबत आहेत। यामध्ये एक सांगेल की एक लिस्ट होती की त्या लिस्टमध्ये काही पदाधिकाऱ्यांची नावं लिहिली होती आणि त्यातीलच काही पदाधिकारी आज तुमच्यासोबत आहेत। नक्की काय समजायचं की लोकांमध्ये संभ्रम काय? नाही, काय झालं आहे, काही लोकांचं म्हणजे असं आम्हाला सांगण्यात आलं की त्या ठिकाणी कार्यक्रम होता आणि ठराविक लोकांनी ज्या जुन्या लोकांबरोबर काम केलं होतं अशा काही लोकांनी बाबा कार्यक्रमाला या, हे प्रवेश घ्यायचे किंवा काय नाही, आता हे तुम्ही ऐकलेले स्वतः प्रतिक्रिया। हे प्रवेशाचा काही विषय तसा त्यांच्या कानावर नव्हता असं त्यांचं स्पष्ट मत तुम्ही ऐकलं आहे। त्यामुळं ते गेले होते, त्यातले काही जण तर कामानिमित्त त्या ठिकाणी येताना त्यांच्या भेटीगाठी झाल्या तिथं आणि ते थांबले, काही वरती स्टेजवर गेले नाहीत। प्रत्यक्ष प्रवेश असा कोणाचा त्या लोकांचं म्हणणं आहे की नाही झाला। यामध्ये मला एक सांगा की मग ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला आहे का शिंदे गटाकडून? नाही, आता बघा, त्यांच्याकडे जर पक्षामध्ये तालुका राजगडमध्ये एक ठराविक त्यांच्याकडे तालुका प्रमुख, एक महिला आघाडीच्या काहीतरी जिल्हा उपजिल्हा संघटिका होत्या, त्या व्यतिरिक्त काय असे पदाधिकाऱ्यांची फौज नव्हती किंवा असे काय वेल्ह्यामध्ये स्पेशल ताकद नाही शिंदे गटाची। त्यामुळं मग शेवटी कोणीही प्रयत्न करणारच आहे, ते प्रलोभन देऊन केला असेल किंवा अजून कुठल्या मार्गाने केला असेल, हे शेवटी आता ज्याला स्वतःचं माहिती। मागाशी बोलताना आपण असं म्हणलं होतं की ज्यांना आजपर्यंत उद्धव ठाकरे साहेबांनी मोठं केलं त्यांनीच आज प्रवेश केला आहे, असं काही आहे का? नाही, आहे ना, साहजिकच। आता प्रवेश करणाऱ्यामध्ये जर मुख्य नाव जे तुम्ही पाहिले की जे माजी तालुका प्रमुख होते देशमाने, त्यांना खरं तर 2 वेळा जिल्हा परिषदची उमेदवारी दिली, त्यानंतर तालुका प्रमुख पद दिले, विद्यार्थी सेनेचं जिल्ह्याचं पद दिलं आहे, म्हणजे पदं भरपूर दिलीत आणि त्यांनी खरं तर त्या पदांच्या जोरावरच ते मोठे झालेले आहेत। काही पदाधिकाऱ्यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केलेला आहे आणि हे प्रवेश करत असताना मला एक सांगा की ते कशाप्रकारे त्यांचं काम होतं, ज्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला कशा पद्धतीने त्यांनी काम केलं आणि का गेले असतील? नाही, एक सांगतो मला, मी निश्चितपणे सांगतो, एक लक्षात घ्या, जेव्हापासून मी तालुका प्रमुख झालो आहे, माझी निवड सुमारे 2.5 वर्षापूर्वी झाली आणि 2.5 वर्षामध्ये याच्यातले बरेचसे म्हणण्यापेक्षा अगदी 90% ते 95% लोक ही संघटनेमध्ये सक्रिय नव्हती। आता निवडणूक आला की काही लोकांचं तुम्हाला माहिती, ढोल वाजला की अंगात येतं, त्या प्रकारचे काही लोक असतात आणि मग ते आता निवडणुकीचं वार आहे, ढोल वाजलेला आहे, त्यावेळेस मग ते आलेले आहेत, मग जाताना काहीतरी पुढं दाखवता येतं की आम्ही कोणतरी आहे, त्या उद्देशाने गेले असतील। आपण पाहू शकतो की ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना मोठं केलं त्याच पदाधिकाऱ्यांनी इतर पक्षामध्ये प्रवेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि याचं खंडन मात्र तालुका प्रमुख दीपकजी दामगुडे यांनी नक्कीच केलेलं आहे। जीवन सोनवणे, राजगड न्यूज, भोर।